हॅलो एव्हरीवन, आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण फर्स्ट हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्केन्स. तर अल्केन्समध्ये आपण लास्ट लेक्चरला कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहतोय कन्फॉर्मेशन्स ऑफ इथेन. तर इथेनचे कन्फॉर्मेशन्स आपल्याला दोन प्रोजेक्शननं रिप्रेझेंट करता येतात. फर्स्ट आहे सॉहर्स प्रोजेक्शन आणि सेकंड आहे न्यूमन प्रोजेक्शन्स. सॉहर्स प्रोजेक्शनमध्ये आपण दोन काढले होते. एक काढलं होतं आपण एसलेप्स कन्फॉर्मेशन आणि सेकंड काढलं होतं आपण स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. न्यूमन प्रोजेक्शनमध्ये सुद्धा आपण दोन काढले होते, फर्स्ट एसलेप्स कन्फॉर्मेशन आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. तर एसलेप्स कन्फॉर्मेशन म्हणजे काय आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन म्हणजे काय हे आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. तर तुमच्यासमोर मी एसलेप्स कन्फॉर्मेशन आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन काढलेले आहेत. दीज आर न्यूमन प्रोजेक्शन. तर हे कोणते आहेत? न्यूमन प्रोजेक्शन. हा जो पॉईंट आहे तो पॉईंट काय इंडिकेट करतो? दिस इज फ्रंट कार्बन आणि हे सर्कल काय रिप्रेझेंट करतं? रिअर कार्बन. इथे लक्षात, दिस इज एसलेप्स कन्फॉर्मेशन अँड दिस इज स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. याच्यामध्ये हा जो हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन ॲटम कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे? फ्रंट कार्बन ॲटमला अटॅच आहे. आणि हा जो हायड्रोजन आहे तो कुठे आहे? रिअर कार्बन ॲटमला अटॅच आहे. ह्या दोन याच्यामध्ये जो बॉन्ड म्हणजे अँगल आहे त्याला आपण काय म्हणतोय? डायहेड्रल अँगलमध्ये. बॉन्ड अँगल नाही, डायहेड्रल अँगल. जो डायहेड्रल अँगल आहे तो किती आहे? 0 डिग्री आहे. म्हणजे ह्या एचच्या बरोबर पाठीमागं हा एच आहे, त्यामुळे हा जो डायहेड्रल अँगल आहे तो किती आहे? 0 डिग्री आहे. डायहेड्रल अँगल म्हणजे काय ते आज आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर हा आहे फ्रंट हायड्रोजन आणि हा आहे रिअर. हा आहे फ्रंट कार्बनटमचा एच आणि हा आहे रिअर कार्बनटमचा एच. ह्या दोन्हीमध्ये जो अँगल आहे डायहेड्रल अँगल आहे तो किती आहे? 60 डिग्री आहे. म्हणजे एसलेप्स कन्फॉर्मेशन ऑफ इथेन त्यामध्ये डायहेड्रल अँगल किती आहे? 0 डिग्री. आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन ऑफ इथेन याच्यामध्ये जो डायहेड्रल अँगल आहे तो किती आहे? 60 डिग्री आहे. समजलं आहे? तर याला काय म्हणायचं आहे? डायहेड्रल अँगल. एसलेप्स कन्फॉर्मेशनमध्ये डायहेड्रल अँगल किती आहे? 0 आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनमध्ये तोच डायहेड्रल अँगल किती आहे? 60 डिग्री आहे. म्हणजे हा जरी तुम्ही केला तरी हा सुद्धा काय येणार आहे? 60 डिग्री येणार आहे. येते सर्वांच्या लक्षात? हा आहे फ्रंट कार्बनटमचा हायड्रोजन आणि हा आहे रिअर कार्बनटमचा हायड्रोजन. तर ह्या दोन्हीमध्ये जो अँगल असतो त्याला आपण काय म्हणतो? डायहेड्रल अँगल. आणि हा जो डायहेड्रल अँगल आहे स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनमध्ये तो किती आहे? 60 डिग्री आहे. आणि तोच एसलेप्स कन्फॉर्मेशनमध्ये किती आहे? 0 डिग्री आहे. लक्षात, इथेनचे कन्फॉर्मेशन्स येते. कशाचे कन्फॉर्मेशन्स आहेत? इथेनचे. म्हणजे इथेनमध्ये इथेनचा जो एसलेप्स कन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये जो डायहेड्रल अँगल आहे तो 0 आहे. आणि इथेनचा जो स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये डायहेड्रल अँगल किती आहे? 60 डिग्री आहे. तर इथपर्यंत आपण हे पाहिलं होतं. त्यानंतर एक आपल्याला याच्यामध्ये नोट लिहायचे. नोट काय? ड्यू टू रोटेशन अराउंड सिग्मा बॉन्ड. आपण लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की कार्बनमध्ये हा जो सिग्मा कोव्हलंट बॉन्ड आहे तो सिग्मा कोव्हलंट बॉन्डचं रोटेशन जे आहे ते रोटेशन कसं होतं आहे? इझिली रोटेट होतो आहे ॲट रूम टेम्परेचर. हे आपण पाठीमागे सांगितलं होतं. मग रोटेशन झाल्यामुळं काय होतं? रोटेशन झाल्यामुळं काय होतं आहे? बॉन्ड अँगल बॉन्ड लेंथ डू नॉट चेंज. म्हणजे जो बॉन्ड अँगल आहे किंवा जी बॉन्ड लेंथ आहे ती चेंज होत नाही आहे. म्हणजे कार्बनमध्ये हा जो सिग्मा कोव्हलंट बॉन्ड आहे त्याचं रोटेशन झाल्यामुळं बॉन्ड अँगलवरती काहीही फरक पडत नाही. देर इज नो इफेक्ट ऑन बॉन्ड अँगल अँड बॉन्ड लेंथ. समजलं? बॉन्ड अँगल सेम राहतो, बॉन्ड लेंथ पण सेम राहते. आपण सर्व डिटेलमध्ये पाहणार आहेत. त्यानंतर सेकंड काय? डायहेड्रल अँगल चेंज. डायहेड्रल अँगल चेंज काय चेंज होतो? डायहेड्रल अँगल चेंज होतो. हे सेंटेन्स नीट लक्षात ठेवायचं आहे. सिग्मा बॉन्डचं रोटेशन झाल्यामुळं बॉन्ड अँगल सेम राहतो, बॉन्ड अँगल चेंज होत नाही. पण काय चेंज होतो? तर डायहेड्रल अँगल चेंज होतो. आता हे बॉन्ड अँगल म्हणजे काय आणि डायहेड्रल अँगल म्हणजे काय ते आपल्याला पाहिजे आहे. आपण एक्झाम्पल घेऊया इथेनचं. इथेनचं स्ट्रक्चर काय सांगा? तर इथेनचं स्ट्रक्चर आहे इथे मी ड्रॉ करतो आहे. इथेनचं स्ट्रक्चर सी सिंगल बॉन्ड सी. इथेनमध्ये काय सांगा? कार्बन सिंगल बॉन्ड. फर्स्ट कार्बनटमला हायड्रोजन किती अटॅच आहेत? 3. दिस इज फर्स्ट हायड्रोजन, दिस इज सेकंड हायड्रोजन, दिस इज थर्ड हायड्रोजन. ह्याही कार्बनटमला 3 एच अटॅच आहेत, 1 2 अँड 3. मी इथे एक इथेनचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो आहे. दिस इज इथेन, दिस इज इथेन. आता तुम्हाला इथं डिफरन्स लक्षात येईल. व्हॉट इज मीन बाय बॉन्ड अँगल अँड व्हॉट इज मीन बाय डायहेड्रल अँगल. नीट लक्षात इकडं
हा एकच हा कार्बन फ्रंट कार्बन जर तुम्ही मॉलिक्यूल ह्या डायरेक्शनमध्ये जर बघत असाल तर तुम्ही इकडून मॉलिक्यूल बघत असाल तर हा तुमचा काय झाला फ्रंट कार्बन झाला. ह्या फ्रंट कार्बनला काय अटॅच आहे एच. हा एच सी सी हा जो अँगल आहे त्या अँगलला काय म्हणतात बॉन्ड अँगल. दिस इज कॉल्ड बॉन्ड अँगल. दिस इज कॉल्ड बॉन्ड अँगल. आणि कार्बनमध्ये हा आहे सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आणि हा आहे सी एच सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड सी एच. ही जी लेंथ आहे तिला आपण काय म्हणतो म्हणजे हा जो बॉन्ड आहे ती जी लेंथ आहे ती काय झाली आपली बॉन्ड लेंथ. ड्यू टू रोटेशन अराउंड सिग्मा बॉन्ड म्हणजे हा जो कार्बन बॉन्ड जो रोटेट होतो आहे तो रोटेट झाल्यामुळं हा जो बॉन्ड अँगल आहे एच सी सी हा जो बॉन्ड अँगल आहे तो बॉन्ड अँगल चेंज होत नाही किंवा बॉन्ड लेंथ पण चेंज होत नाही, ती ॲज इट इज राहते. इथे लक्षात इथे टोटल 3 सी एच बॉन्ड आहेत, इथे टोटल 3 सी एच बॉन्ड आहेत आणि कार्बनमध्ये पण सिंगल बॉन्ड आहे. त्यांच्या लेंथवरती काही फरक पडत नाही आहे म्हणजे बॉन्ड लेंथ ॲज इट इज राहते कार्बन सिंगल बॉन्ड रोटेट झाल्यामुळं. आता काही चेंज होतो आहे तर डायहेड्रल अँगल चेंज होतो आहे. आता डायहेड्रल अँगल म्हणजे काय बॉन्ड अँगल म्हणजे लक्षात आलं एच सी सी दिस इज कॉल्ड बॉन्ड अँगल. आता डायहेड्रल अँगल म्हणजे काय नीट लक्षात इकडं एच सी सी एच. आपण काय करूया हा एच कन्सिडर करूया. समजा हा आहे एच ए आणि हा आहे एच ए. फ्रंट कार्बनचा एच ए आणि हा आहे एच ए रिअर कार्बनचा. आता डायहेड्रल अँगल म्हणजे काय एच ए सी सी एच ए म्हणजे एक हायड्रोजन फ्रंट कार्बनचा आणि एक हायड्रोजन हा रिअर कार्बनचा. याच्यामध्ये हा जो बॉन्ड अँगल आहे दिस इज कॉल्ड डायहेड्रल अँगल. दिस इज कॉल्ड डायहेड्रल अँगल. लक्षात आलं. हा एच ए कोणता आहे फ्रंट कार्बनचा एच ए सी सिंगल बॉन्ड सी. परत हा एच ए कोणता आहे रिअर कार्बनचा किंवा आपण असं लिहूया एच एफ. दिस इज हायड्रोजन ॲटम ऑफ फ्रंट कार्बन अँड दिस इज एच आर हायड्रोजन ॲटम ऑफ रिअर कार्बन. एच एफ सी सी एच आर हा जो बॉन्ड अँगल आहे ह्या बॉन्ड अँगलला काय म्हणतात डायहेड्रल अँगल. समजले सर्वांना. बॉन्ड अँगल आणि डायहेड्रल अँगलमध्ये काय डिफरन्स येतो. बॉन्ड अँगल म्हणजे काय एकच कार्बन आपण इथं कन्सिडर केलेला एच सी सी हा अँगल म्हणजे आपला काय बॉन्ड अँगल आणि एच एफ सी सी एच आर हा जो अँगल आहे तो जो अँगल आहे त्या अँगलला काय म्हणतात डायहेड्रल अँगल म्हणतात. आता मला सांग कार्बन सिंगल बॉन्डचं रोटेशन केल्यामुळे सिग्मा बॉन्डचं रोटेशन केल्यामुळे ह्या एच आरची पोझिशन काय होणार चेंज होणार ना. हा एच आर इथे येऊ शकतो आणि त्यामुळे काय होणार डायहेड्रल अँगल चेंज होणार. आता जेवढा डायहेड्रल अँगल आहे तो काय होणार चेंज होणार. तसं हा चेंज होईल का एच सी सी तर हे चेंज होणार आहे का हे चेंज होणार नाही. त्याच्यामुळे बॉन्ड अँगल चेंज होत नाही बॉन्ड लेंथ चेंज होत नाही परंतु काय चेंज होतो डायहेड्रल अँगल चेंज होतो. समजले सर्वांना आहे. मग हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे कारण याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात. काय विचारू शकतात ड्यू टू रोटेशन अराउंड सिग्मा बॉन्ड काय चेंज होतं आणि काय चेंज होत नाही. ट्रू स्टेटमेंट फॉल्स स्टेटमेंट याच्यावरती विचारू शकतात. आणि एक क्वेश्चन नीटमध्ये याच्यावरती ऑलरेडी विचारलेलं पण आहे. ड्यू टू रोटेशन अराउंड सिग्मा बॉन्ड नीट सेंटेन्स लक्षात बॉन्ड अँगल बॉन्ड लेंथ डू नॉट चेंज. बॉन्ड अँगल बॉन्ड लेंथ चेंज होत नाही. काय चेंज होतो डायहेड्रल अँगल चेंज. समजलं सर्वांना. नोट करा हे. कन्फॉर्मेशन्स ऑफ इथेन. तर इथेनमध्ये आपल्याला 3 टाईपचे कन्फॉर्मेशन्स पाहायला मिळतात. 3 कोणते. फर्स्ट इज एस्लिप्स कन्फॉर्मेशन, सेकंड इज स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन अँड थर्ड इज गॉश कन्फॉर्मेशन. यालाच आपण काय म्हणतो स्क्यू कन्फॉर्मेशन्स म्हणतो. आता तुम्हाला हे माहीत झालं आहे की एस्लिप्स कन्फॉर्मेशन म्हणजे काय आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन म्हणजे काय. तर गॉश कन्फॉर्मेशनची डेफिनेशन आपण पाठीमागं लिहिलेली आहे. काय डेफिनेशन आपण लिहिली होती इंटरमिडिएट कन्फॉर्मेशन्स इन बिटवीन एस्लिप्स अँड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन कॉल्ड स्क्यू कन्फॉर्मेशन्स ऑर गॉश कन्फॉर्मेशन्स. म्हणजे एस्लिप्स कन्फॉर्मेशन आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन याच्यामध्ये जे आपल्याला कन्फॉर्मेशन्स मिळतात त्या कन्फॉर्मेशन्सला आपण काय म्हणतो गॉश कन्फॉर्मेशन असं म्हणतो किंवा त्यालाच आपण स्क्यू कन्फॉर्मेशन असंही म्हणतो. बोर्डवरती तुम्हाला न्यूमन प्रोजेक्शन दाखवलेले आहेत इथेनचे. तर हे काय आहेत न्यूमन प्रोजेक्शन्स ऑफ इथेन. तर याच्यामध्ये कोणता एस्लिप्स आहे कोणता स्टॅगर्ड आहे आणि कोणता गॉश कन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट काय चेक करूया डायहेड्रल अँगल चेक करूया. डायहेड्रल अँगल म्हणजे काय सांगितलं आपण हा आहे फ्रंट कार्बनचा एच आणि हा आहे रिअर कार्बनचा एच बरोबर. तर फ्रंट कार्बनचा एच हा सी
परत सी आणि रिअर कार्बनचा एच, याच्यामध्ये हा जो अँगल असतो त्या अँगलला आपण काय म्हणतो, डायहेड्रल अँगल. दिस इज डायहेड्रल अँगल. दिस इज कॉल्ड डायहेड्रल अँगल. आता हा डायहेड्रल अँगल किती आहे सांगा, 0 डिग्री आहे. किती आहे, 0 डिग्री. म्हणजे पहा दिस इज फ्रंट कार्बन, दिस इज रिअर कार्बन. रिअर कार्बनला एक एच अटॅच आहे आणि फ्रंट कार्बनला एक एच अटॅच आहे. अशा पद्धतीने ते अटॅच आहेत. तुम्ही जर समजा एका डायरेक्शनमध्ये जर बघितलं तर फ्रंट कार्बनचा जो एच आहे त्याच्याबरोबर पाठीमागं हा रिअर कार्बनचा एच आहे. म्हणजे हा जो बॉन्ड अँगल आहे म्हणजे ह्या एच आणि ह्या एचमध्ये तो किती आहे, 0 डिग्री आहे. बरोबर तो त्याच्या पाठीमागं आहे. परंतु आपल्याला पेपरवरती दाखवण्यासाठी किंवा बोर्डवरती दाखवण्यासाठी हा थोडासा आपण जो रिअर कार्बनचा एच आहे तो थोडासा आपण साईडला दाखवतो आहे. म्हणजे ह्या एचमध्ये आणि ह्या एचमध्ये जो डायहेड्रल अँगल आहे तो किती आहे, 0 डिग्री आहे. आणि डायहेड्रल अँगल जर 0 डिग्री असेल, डायहेड्रल अँगल जर 0 डिग्री असेल तर त्याला काय म्हणते, एस्लिप्स कन्फॉर्मेशन. दिस इज कॉल्ड एस्लिप्स कन्फॉर्मेशन. समजले सर्वांना. त्यानंतर पहा हा जो एच आहे, आपण काय केलं आहे, आता हा जो रिअर कार्बन आहे, रिअर कार्बन म्हणजे हे सर्कल, ते रिअर कार्बन आपण काय केलं आहे, स्लाइटली रोटेट केलं आहे. हा जो अँगल आहे तो अँगल किती आहे मला सांगा बरं. हा एच, हा सी आणि हा एच, तो अँगल किती आहे, तो बॉन्ड अँगल किती आहे सांगा. हा जो आहे तो किती आहे, दिस इज 120 डिग्री. फ्रंट कार्बनला हे जे 3 एच अटॅच आहेत त्या 3 एचमध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो बॉन्ड अँगल किती आहे सांगा, 120 डिग्री आहे. म्हणजे हा अँगल 120 डिग्री आहे, हा अँगल 120 डिग्री आहे, हा अँगल 120 डिग्री आहे. तर आपण काय करूया, रिअर कार्बन हा 60 डिग्री अँगलमध्ये आपण रोटेट करूया. 60 डिग्री अँगलमध्ये आपण रोटेट करूया. त्यामुळे काय होणार, तर हा आहे तुमचा 120 डिग्री. मग 60 डिग्री अँगल काय होणार, तर बरोबर ह्या दोघांच्या मध्ये येणार ना हा एच. म्हणजे जर आपण रिअर कार्बन रोटेट केला 160 डिग्रीमध्ये तर बरोबर ह्या 2 हायड्रोजनच्या बरोबरमध्ये काय येणार, हा तुमचा रिअर कार्बनचा एच येणार. जर आपण 60 डिग्री अँगलमध्ये जर आपण रोटेट केला तर. म्हणजे आता हा आहे फ्रंट कार्बनचा एच आणि हा आहे रिअर कार्बनचा एच. तर ह्या दोन्हीमध्ये जो बॉन्ड अँगल आहे, सॉरी डायहेड्रल अँगल आहे तो किती आहे, 60 डिग्री आहे. किती आहे, 60 डिग्री. समजते सर्वांना. मग मला सांगा, जर समजा डायहेड्रल अँगल 60 डिग्री असेल, 60 डिग्री असेल तर त्याला काय म्हणायचं, स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. दीज आर कॉल्ड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. समजले सर्वांना. आता इथे पहा ह्या दोन्हीमध्ये हा जो अँगल आहे तो अँगल किती आहे सांगा. हा जो डायहेड्रल अँगल आहे तो किती आहे, हा आहे फ्रंट कार्बनचा एच आणि हा आहे रिअर कार्बनचा एच. तर हा जो डायहेड्रल अँगल आहे तो डायहेड्रल अँगल किती आहे असं मी तुम्हाला विचारलं आहे. पहा जर बरोबर पाठीमागं असेल, ह्या एचच्या बरोबर पाठीमागं रिअर कार्बनचा एच असेल तर डायहेड्रल अँगल 0. बरोबर ह्या 2 एचच्या मध्ये जर हा रिअर कार्बनचा जर एच आला तर तो अँगल किती होतो, डायहेड्रल अँगल 60 डिग्री होतो. आता पहा जर समजा हा एच इथे असता, काय सांगतो पहा मी, जर हा एच बरोबर याच्या अपोजिट असता म्हणजे इथं असता तर तो अँगल किती झाला असता, 60 डिग्री झाला असता. परंतु हा एच इथे आहे का, नाही आहे. म्हणजे 60 डिग्री अँगल आहे का, नाही आहे. किंवा 0 डिग्री अँगल आहे का, नाही आहे. म्हणजे इथे लक्षात ठेवा, इथे जो अँगल आहे हा 60 डिग्री पण नाही आहे आणि हा अँगल 0 डिग्री पण नाही आहे. म्हणजे हा एस्लिप्स कन्फॉर्मेशन पण नाही आहे आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन पण नाही आहे. मग अशा कन्फॉर्मेशनला काय म्हणायचं, स्क्यू कन्फॉर्मेशन. स्क्यू कन्फॉर्मेशन किंवा यालाच काय म्हणायचं, गॉश कन्फॉर्मेशन. इतर सर्वांच्या लक्षात, जर डायहेड्रल अँगल 60 डिग्री नसेल किंवा डायहेड्रल अँगल हा 0 डिग्री नसेल तर अशा कन्फॉर्मेशनला काय म्हणायचं आहे, स्क्यू कन्फॉर्मेशन किंवा गॉश कन्फॉर्मेशन. म्हणजे समजा हा जो अँगल आहे, समजा तो आपण 30 डिग्री कन्सिडर करूया. 30 डिग्री डायहेड्रल अँगल किती आहे, 30 डिग्री आहे किंवा 25 डिग्री आहे किंवा 20 डिग्री आहे किंवा 10 डिग्री आहे. तर अशा कन्फॉर्मेशनला काय म्हणायचं, स्क्यू कन्फॉर्मेशन किंवा त्याला म्हणायचं गॉश कन्फॉर्मेशन. समजलं आहे सर्वांना. जर 0 डिग्री डायहेड्रल अँगल असेल तर त्याला म्हणतं एस्लिप्स कन्फॉर्मेशन. जर 60 डिग्री डायहेड्रल अँगल असेल तर त्याला म्हणतं स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. 0 पण नसेल, 60 पण नसेल, राहिलेला जो डायहेड्रल अँगल असेल म्हणजे किती असू द्या, मग ते 5 डिग्री पण असू द्या किंवा 10 डिग्री असू द्या, 15, 20, 25, 30, 35, 40 कितीही डायहेड्रल अँगल असू द्या, त्याला काय म्हणायचं, स्क्यू कन्फॉर्मेशन किंवा गॉश कन्फॉर्मेशन. समजलं सर्वांना. तर हे होते 3, एस्लिप्स कन्फॉर्मेशन, स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन, स्क्यू और गॉश कन्फॉर्मेशन. त्यानंतर याच्यामध्ये न्यू पॉइंट आहे टॉर्शनल. न्यू पॉइंट आहे टॉर्शनल एनर्जी. न्यू पॉइंट आहे टॉर्शनल एनर्जी. आता हे टॉर्शनल एनर्जी म्हणजे काय, एकदम सिंपल आहे. एनर्जी रिक्वायर्ड
energy required to convert sleeps into staggered is called torsional energy. Torsional energy म्हणजे काय? एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट स्लीप्स इंटू स्टॅगर्ड इज कॉल्ड टॉर्शनल एनर्जी. हा कोणता फॉर्म आहे? स्लीप्स. जर आपल्याला स्लीप्स फॉर्मचं कन्वर्जन जर आपल्याला स्टॅगर्ड फॉर्ममध्ये करत असेल, स्लीप्स कन्फॉर्मेशनचं कन्वर्जन जर आपल्याला स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनमध्ये करत असेल तर आपल्याला याला काय द्यावं लागते? एनर्जी द्यावी लागते. एनर्जी द्यावी लागते. आणि जी एनर्जी आपल्याला लागते स्लीप्स कन्फॉर्मेशनचं कन्वर्जन आपल्याला स्टॅगर्डमध्ये करण्यासाठी ती एनर्जी म्हणजे कोणती असते? टॉर्शनल एनर्जी असते. समजले सर्वांना? म्हणजे स्लीप्स कन्फॉर्मेशनचं कन्वर्जन आपल्याला स्टॅगर्डमध्ये करत आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? रोटेशन करावं लागणार आहे अबाउट सिग्मा बॉन्ड, सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड. आणि रोटेशन करण्यासाठी जी एनर्जी लागते त्या एनर्जीला काय म्हणतात? टॉर्शनल एनर्जी असं म्हणतात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लक्षात ठेवा, टॉर्शनल एनर्जी फॉर इथेन इज 3 किलो कॅलरी पर मोल. किंवा हे जर आपल्याला किलोजूल पर मोलमध्ये लिहायचं असेल तर किती लिहायचं? 12.5 किलोजूल पर मोल. म्हणजे इथेनमध्ये स्लीप्स कन्फॉर्मेशनचं कन्वर्जन स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनमध्ये करण्यासाठी किती एनर्जी लागते? तर 3 किलो कॅलरी पर मोल लागते. किंवा किलोजूलमध्ये सांगायचं तर ते किती सांगायची? 12.5 किलोजूल पर मोल. समजलं सर्वांना? टॉर्शनल एनर्जी म्हणजे काय ते? तर हे नोट करा. आपण पुढचे पॉईंट पाहूया. नोट करा. हे न्यू पॉईंट आहे स्टॅबिलिटी ऑफ कन्फॉर्मेशन्स. तर आपण इथेनमध्ये 3 टाईपचे कन्फॉर्मेशन्स पाहतोय: स्लीप्स कन्फॉर्मेशन, स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन अँड गॉश कन्फॉर्मेशन. तर या 3 कन्फॉर्मेशनमध्ये कोणता कन्फॉर्मेशन हा मोर स्टेबल आहे आणि कोणता कन्फॉर्मेशन हा लेस स्टेबल आहे ते आपल्याला पाहायचं आहे. स्टॅबिलिटी ऑफ कन्फॉर्मेशन्स याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट काय लिहितोय? इन एनी ऑर्गेनिक मॉलिक्यूल कोणताही असू द्या, कोणतेही ऑर्गेनिक कंपाऊंड असू द्या, 2 टाईप्स ऑफ रिपल्शन्स आर प्रेझेंट. कोणताही ऑर्गेनिक कंपाऊंड जर तुम्ही घेतला तर त्या ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये 2 टाईपचे रिपल्शन्स असतात. किती टाईपचे रिपल्शन असतात? तर 2 टाईपचे रिपल्शन असतात. याच्यामध्ये फर्स्ट रिपल्शन कोणतं आहे? फर्स्ट इज टॉर्शनल स्ट्रेन अँड सेकंड इज वॅन्डरवॉल स्ट्रेन किंवा त्यालाच काय म्हणतात? स्टेरिक स्ट्रेन म्हणतात. म्हणजे तुम्ही कोणतेही ऑर्गेनिक मॉलिक्यूल घेतला, कोणताही ऑर्गेनिक कंपाऊंड घेतला तर त्याच्यामध्ये 2 टाईपचे रिपल्शन असतात. फर्स्ट इज टॉर्शनल स्ट्रेन अँड सेकंड इज वॅन्डरवॉल स्ट्रेन किंवा त्यालाच काय म्हणायचं? स्टेरिक स्ट्रेन. आता हे टॉर्शनल स्ट्रेन म्हणजे काय किंवा वॅन्डरवॉल स्ट्रेन म्हणजे काय ते आपण पाहूया. टॉर्शनल स्ट्रेन. तर टॉर्शनल स्ट्रेन म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक रिपल्शन बिटवीन बॉन्ड पेअर्स ऑफ ॲडजेसंट बॉन्ड्स. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की टॉर्शनल स्ट्रेन म्हणजे काय. ते लक्षात हे काय आहे? तर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन आहे. इलेक्ट्रॉनमध्ये जी रिपल्शन आहे त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉनिक रिपल्शन असं म्हणतो. इलेक्ट्रॉनिक रिपल्शन बिटवीन बॉन्ड पेअर्स ऑफ ॲडजेसंट बॉन्ड्स. आपण पाहूया. आपण एक इथेन मॉलिक्यूल काढूया. पहा इथेन, दिस इज CC. आपण काय करूया? फर्स्ट आपण काढूया स्लीप्स बॉन्ड. स्लीप्स म्हणजे काय? तर वाय काढायचं. लक्षात येतं ना? वाय, उलटा वाय काढायचं. पहा हा H आणि हा H. ह्या कार्बनला उलटा वाय काढा, हा झाला वाय. H. आता पहा टॉर्शनल स्ट्रेन म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन बिटवीन बॉन्ड पेअर्स. आता मला सांगा बॉन्ड पेअर म्हणजे काय? पहा हा आहे कार्बोनेटम, दिस इज कार्बोनेटम. ह्या कार्बनमध्ये आणि ह्या हायड्रोजनमध्ये हा बॉन्ड आहे. ह्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. एक इलेक्ट्रॉन कोणाचा आहे? कार्बनचा. एक इलेक्ट्रॉन कोणाचा आहे? हायड्रोजनचा. अँड दिस इज कॉल्ड बॉन्ड पेअर. लक्षात आलं? कार्बन आणि हायड्रोजनमध्ये हा जो आपल्याला बॉन्ड दिसतोय सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, दिस इज कॉल्ड बॉन्ड पेअर. हे झाला फर्स्ट CH बॉन्ड. आता ॲडजेसंट म्हणजे काय? ह्या कार्बनटमला जो कार्बनटम अटॅच आहे म्हणजे ॲडजेसंट कार्बनटम तिथेही एक काय आहे? बॉन्ड पेअर आहे. CH हा बॉन्ड, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे
ह्या CH बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन, दिस इज कॉल्ड बॉन्ड पेअर. येते लक्षात, दिस इज कॉल्ड बॉन्ड पेअर, दिस इज कॉल्ड बॉन्ड पेअर. याला सुद्धा आपण काय म्हणतो, बॉन्ड पेअर. दिस इज कॉल्ड बॉन्ड पेअर, दिस इज कॉल्ड बॉन्ड पेअर. आता पहा, ह्या बॉन्ड पेअरमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, ह्या बॉन्ड पेअरमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे 2 CH बॉन्ड कसे आहेत, ॲडजेसंट आहेत. बॉन्ड पेअर्स ऑफ ॲडजेसंट बॉन्ड. लक्षात आलं. हां, ही फर्स्ट बॉन्ड पेअर, हे सेकंड बॉन्ड पेअर. हां, हा आहे CH बॉन्ड आणि त्याच्या ॲडजेसंटचा हा आहे CH बॉन्ड. इथे लक्षात. आता इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन्समध्ये काय होतं, रिपल्शन होतं. इलेक्ट्रॉन्समध्ये जेव्हा रिपल्शन होतं ना, ह्या बॉन्ड पेअरच्या इलेक्ट्रॉन्स, ह्या बॉन्ड पेअरचे इलेक्ट्रॉन्स आणि हे 2 बॉन्ड कसे आहेत, ॲडजेसंट बॉन्ड आहेत, ॲडजेसंट बॉन्ड आहेत. त्यामुळे ह्या इलेक्ट्रॉन्समध्ये आणि ह्या इलेक्ट्रॉन्समध्ये जे रिपल्शन होतं त्या रिपल्शनला काय म्हणतात, टॉर्शनल स्ट्रेन म्हणतात. एकदम सिंपल आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनमध्ये जेव्हा रिपल्शन होतं बॉन्ड पेअरच्या ॲडजेसंट बॉन्डच्या, तेव्हा त्या रिपल्शनला काय म्हणतात, टॉर्शनल स्ट्रेन असं म्हणतात. एकदम सिंपल आहे. पुढं वॅन डर वाल्स स्ट्रेन म्हणजे काय किंवा स्टेरिक स्ट्रेन म्हणजे काय, तर पहा, रिपल्शन ड्यू टू साईज ऑफ ॲटम्स. रिपल्शन ड्यू टू साईज ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स ऑन ॲडजेसंट बॉन्ड्स. आता पहा, ह्या कार्बनटमला हा H अटॅच आहे, ह्या कार्बनटमला हा H अटॅच आहे. आता पहा, हायड्रोजनची साईज आणि ह्या कार्बनटमला जो हायड्रोजन अटॅच आहे त्याची साईज, हायड्रोजनची साईज, ह्या हायड्रोजनची साईज किंवा जो पण ग्रुप किंवा जो पण ॲटम इथं अटॅच असेल त्या साईजमुळे पण काय होतं, रिपल्शन होतं. साईजमुळे, ॲटमच्या साईजमुळे किंवा ग्रुपच्या साईजमुळे जे रिपल्शन आपल्याला पाहायला मिळतं त्या रिपल्शनला काय म्हणतात, वॅन डर वाल स्ट्रेन म्हणतात किंवा स्टेरिक स्ट्रेन म्हणतात. स्टेरिक रिपल्शन असं म्हणतात. येते सर्वांच्या लक्षात. पहा, इलेक्ट्रॉनमुळं जे रिपल्शन होतं ॲडजेसंट बॉन्डच्या त्याला काय म्हणतं, टॉर्शनल स्ट्रेन. आणि ॲटमची साईज किंवा ग्रुपची जी साईज आहे त्या साईजमुळं जे रिपल्शन आपल्याला पाहायला मिळतं ते रिपल्शन म्हणजे कोणतं असतं, वॅन डर वाल रिपल्शन किंवा त्याला आपण काय म्हणतो, स्टेरिक रिपल्शन किंवा स्टेरिक स्ट्रेन, वॅन डर वाल स्ट्रेन असं म्हणतो. समजलं सर्वांना. हे टॉर्शनल स्ट्रेन म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनमध्ये हे जे बॉन्ड पेअरचे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, त्या इलेक्ट्रॉन्समध्ये जेव्हा रिपल्शन आपल्याला पाहायला मिळतं त्याला म्हणतो आपण टॉर्शनल स्ट्रेन. आणि साईजमुळे जे पाहायला मिळतं, साईज, आता इथे इलेक्ट्रॉनचा काय संबंध आहे वॅन डर वाल स्ट्रेनमध्ये. हायड्रोजनची साईज, ह्या हायड्रोजनची साईज किंवा इथं दुसरे पण काही ग्रुप अटॅच असू शकतात. आपण इथेनचं फक्त पाहतो. त्यामुळे HHमध्ये जे रिपल्शन आहे, साईजमध्ये जे रिपल्शन असतं ॲटमच्या किंवा ग्रुपच्या, त्याला काय म्हणतात, वॅन डर वाल स्ट्रेन म्हणतात किंवा त्याला आपण म्हणतो स्टेरिक स्ट्रेन. समजले सर्वांना. आणि याच्यावरतीच काय डिपेंड आहे, एस्लेव्स कन्फॉर्मेशनची स्टॅबिलिटी, स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनची स्टॅबिलिटी आणि गॉश कन्फॉर्मेशनची स्टॅबिलिटी. समजलं सर्वांना. तर हे नोट करा, आपण ती स्टॅबिलिटी पाहूया. नोट करा हे स्टॅबिलिटी ऑफ कन्फॉर्मेशन. त्याच्यात पुढे आपण हा पॉईंट कंटिन्यू करतो आहे. पहा, बोर्डवरती काय काढलेले आहेत, तर 2 सॉहर्स प्रोजेक्शन काढलेले आहेत इथेनचे. दिस इज एस्लेव्स कन्फॉर्मेशन अँड दिस इज स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. एस्लेव्स कन्फॉर्मेशन आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. आपल्याला इथेनमध्ये 3 टाईपचे कन्फॉर्मेशन पाहायला मिळतात. एस्लेव्स कन्फॉर्मेशन, स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन आणि गॉश कन्फॉर्मेशन म्हणजेच स्क्यू कन्फॉर्मेशन. तर या तिन्ही कन्फॉर्मेशनचे आपल्याला काय पाहिजे आहे, स्टॅबिलिटी पाहिजे आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट काय काढले, एस्लेव्स कन्फॉर्मेशन आणि सेकंड आहे स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. आत्ताच आपण पाहिलं की कोणतंही ऑर्गॅनिक मॉलिक्युल असू द्या त्याच्यामध्ये 2 टाईपचे रिपल्शन असतात. फर्स्ट इज टॉर्शनल स्ट्रेन अँड सेकंड इज वॅन डर वाल स्ट्रेन. तर टॉर्शनल स्ट्रेन म्हणजे काय, तर पहा, ह्या बॉन्डमध्ये आहेत 2 इलेक्ट्रॉन्स, ह्या बॉन्डमध्ये आहेत 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ह्या बॉन्ड पेअरमधले 2 इलेक्ट्रॉन्स, ह्या बॉन्ड पेअरमधले 2 इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनमुळं जे रिपल्शन होतं त्या रिपल्शनला आपण काय म्हणतो, टॉर्शनल स्ट्रेन म्हणतो. आणि ॲटमच्या साईजमुळे किंवा ग्रुपच्या साईजमुळे जे रिपल्शन आपल्याला पाहायला मिळतं त्या रिपल्शनला आपण काय म्हणतो, वॅन डर वाल रिपल्शन असं म्हणतो किंवा त्यालाच आपण वॅन डर वाल स्ट्रेन किंवा स्टेरिक स्ट्रेन असं म्हणतो. मला सांगा, एस्लेव्स कन्फॉर्मेशनमध्ये हे जे रिपल्शन आहे, मग ते स्टेरिक रिपल्शन असू द्या किंवा टॉर्शनल रिपल्शन असू द्या, टॉर्शनल स्ट्रेन असू द्या, ते कसे आहे, तर मॅक्झिमम आहे. एस्लेव्स कन्फॉर्मेशनमध्ये रिपल्शन जे आहे ते रिपल्शन कसं आहे, मॅक्झिमम रिपल्शन. आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनमध्ये हे जे रिपल्शन आहे ते रिपल्शन कसं आहे, मिनिमम रिपल्शन. आता हे एस्लेव्समध्ये रिपल्शन जास्त आहे आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनमध्ये हे रिपल्शन कमी आहे, मिनिमम आहे. त्याचं रिझन काय, तर पहा, एस्लेव्स कन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर एस्लेव्स कन्फॉर्मेशन म्हणजे काय, पहा, समजा हा आहे तुमचा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. दिस इज फ्रंट कार्बनटम, दिस इज
रिअर कार्बन टर्म. पहा रिअर कार्बन टर्मला काय अटॅच आहे, हा एच अटॅच आहे आणि फ्रंट कार्बन टर्मला हा एच अटॅच आहे. इथे लक्षात दिस इज कॉल्ड एसलेप्स कन्फॉर्मेशन. जर तुम्ही हा मॉलिक्युल पाहिला तर बरोबर ह्या फ्रंट कार्बन टर्मच्या एचच्या पाठीमागं हा काय होतो, एच येतोय. म्हणजे याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं आहे, एकदम क्लोज आहे. तर आपण एसलेप्स कन्फॉर्मेशनचे डेफिनेशन पाठीमागं पाहिली होती. तर हायड्रोजन ॲटम जे अटॅच असतात ना दोन कार्बन टर्मला ते कसे असतात, एकदम क्लोज असतात. तर त्याला आपण काय म्हणतो, एसलेप्स कन्फॉर्मेशन म्हणतो. मग मला सांग ह्या दोन इलेक्ट्रॉन्समध्ये आणि ह्या दोन इलेक्ट्रॉन्समध्ये जे रिपल्शन असणार आहे ते रिपल्शन कसं असणार आहे, जास्त रिपल्शन असणार आहे. कारण हे दोन हायड्रोजन ॲटम कसे आहेत, क्लोज आहेत. त्यामुळे ह्या बॉन्डमधले दोन इलेक्ट्रॉन्स, ह्या बॉन्डमधले दोन इलेक्ट्रॉन्स म्हणजे ह्या दोन इलेक्ट्रॉन्समध्ये, ह्या दोन आणि ह्या दोन इलेक्ट्रॉन्समध्ये रिपल्शन कसं असणार, जास्त असणार. म्हणजेच टॉर्शनल स्ट्रेन कशा असणार, जास्त असणार. त्यानंतर हा हायड्रोजन ॲटम यांच्या साईजमध्ये पण काय असणार, रिपल्शन असणार. बरोबर. म्हणजे मॅक्झिमम रिपल्शन कुठं आहे, तर एसलेप्स कन्फॉर्मेशनमध्ये आहे. आता मला सांगा स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन म्हणजे काय. जर आपण हा बॉन्ड रोटेट केल्यामुळं याची पोझिशन काय झाली, चेंज झाली. ते पोझिशन अशी आली. आता मला सांगा हे दोन इलेक्ट्रॉन्स इथे आहेत आणि हे दोन इलेक्ट्रॉन्स इथे आहेत. पहा हे दोन हायड्रोजन ॲटम एकमेकांपासून कसे गेलेत, दूर गेलेत आणि त्यामुळे रिपल्शन काय झालं, कमी झालं. कोणते रिपल्शन कमी झालं, पहा हे इलेक्ट्रॉन रिपल्शन थोडंसं कमी झालं आहे. इलेक्ट्रॉन रिपल्शन परंतु थोडंसं ते काय झालं, कमी झालं आहे. आणि जे स्टेरिक रिपल्शन आहे ते तर खूपच कमी झालं. म्हणजे व्हॅन डर वाल्स स्ट्रेन काय झालं, खूपच कमी झालं. ते रिपल्शन खूपच कमी झालं. रिझन काय, तर पहा हा हायड्रोजन कुठं आहे, पहा हा हायड्रोजन असा टॉपला आहे आणि हा जो हायड्रोजन आहे तो एकदम कुठं आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये एकदम बॉटमला आहे. मग सांगा ह्या एचमध्ये आणि ह्या एचमध्ये जे रिपल्शन आहे ते रिपल्शन कसं आहे सांगा, खूप कमी आहे ना. रिपल्शन कमी आहे. म्हणजे स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनमध्ये हे रिपल्शन कसं असतं, मिनिमम असतं. आणि एसलेप्स कन्फॉर्मेशनमध्ये हे रिपल्शन कसं असतं, जास्त असतं. रिपल्शन जर जास्त असेल तर त्याची एनर्जीसुद्धा कशी असते, जास्त असते. मोर एनर्जी. जिथे रिपल्शन जास्त तिथे एनर्जी कशी असते, जास्त असते. मिनिमम रिपल्शन म्हणजे लेस एनर्जी. येते लक्षात. जिथे रिपल्शन कमी तिथे एनर्जीसुद्धा कमी. पहा मोर एनर्जी, मॅक्झिमम रिपल्शन मोर एनर्जी, मिनिमम रिपल्शन लेस एनर्जी. समजलं सर्वांना. मला सांग एसलेप्स कन्फॉर्मेशनची जी एनर्जी आहे ती कशी आहे, जास्त आहे. आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनची जी एनर्जी आहे ती कशी आहे, कमी आहे. आणि आपल्याला माहिती आहे एनर्जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी. हे रिलेशन माहिती आहे तुम्हाला. हे रिलेशन कोणतं रिलेशन, एनर्जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी. हे पण खूप महत्त्वाचं आहे. एनर्जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी. मला सांग जिथे एनर्जी जास्त तिथे स्टॅबिलिटी कशी असणार, कमी असणार ना. जिथे एनर्जी जास्त तिथे स्टॅबिलिटी कमी, कारण इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग मला सांगा एसलेप्स कन्फॉर्मेशनची एनर्जी कशी आहे, जास्त आहे. आणि त्यामुळे हा कसा असेल सांगा, तर हा असेल लेस स्टेबल. दिस इज लेस स्टेबल. याची एनर्जी कशी आहे, कमी एनर्जी आहे. आणि कमी एनर्जी असेल तर हा कसा असेल, मोर स्टेबल असेल. दिस इज मोर स्टेबल कन्फॉर्मेशन. समजलं. म्हणजे इथेनमध्ये जे 3 कन्फॉर्मेशन्स होते, एसलेप्स, स्टॅगर्ड आणि स्क्यू कन्फॉर्मेशन, तर याच्यामध्ये मोर स्टेबल कन्फॉर्मेशन हा कोणता आहे, स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन मोर स्टेबल आहे आणि एसलेप्स कन्फॉर्मेशन हा लेस स्टेबल आहे. आता मला सांगा एसलेप्स कन्फॉर्मेशनमध्ये दिस इज एसलेप्स कन्फॉर्मेशन. पहा नीट लक्ष द्या एकदा. हा झाला तुमचा एसलेप्स कन्फॉर्मेशन, मॅक्झिमम रिपल्शन. हा झाला तुमचा स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन, लेस रिपल्शन. मग हा स्क्यू कन्फॉर्मेशन म्हणजे काय, ना हा हायड्रोजन असा असतो ना हा हायड्रोजन असा असतो. हा बॉन्ड अँगल किती झाला, डायहायड्रल अँगल किती झाला, 0 डिग्री. हा डायहायड्रल अँगल किती झाला, 60 डिग्री. बरोबर. मग सांगा हा जो डायहायड्रल अँगल आहे तो किती आहे, हा 0 पण नाही आहे आणि हा 60 डिग्री पण नाही आहे. हा कसा आहे, इंटरमिडिएट आहे, 0 to 60 डिग्री. आलं लक्षात. इन बिटवीन 0 अँड 60 डिग्री हा डायहायड्रल अँगल आहे. त्यामुळे अशा कन्फॉर्मेशनला काय म्हणतो आपण, स्क्यू कन्फॉर्मेशन म्हणतो. मग मला सांगा याच्यामध्ये रिपल्शन कसं असेल, तर याच्यामध्ये जास्त रिपल्शन पण नाही आहे आणि खूप कमी पण रिपल्शन आहे. म्हणजे इंटरमिडिएट रिपल्शन आहे. येते लक्षात. म्हणजे खूप जास्त पण रिपल्शन नाही आहे, खूप कमी पण रिपल्शन नाही आहे. कसं आहे, इंटरमिडिएट रिपल्शन आहे. कशामध्ये, गॉश कन्फॉर्मेशनमध्ये. मग सांगा स्टॅबिलिटी ऑर्डर आपल्याला काय सांगता येईल, स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कन्फॉर्मेशन्स. स्टॅबिलिटी ऑर्डर
स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कन्फॉर्मेशन्स. स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कन्फॉर्मेशन्स. तर कोणता कन्फॉर्मेशन हा मोर स्टेबल आहे? स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन हा मोर स्टेबल आहे. स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन इज मोर स्टेबल दॅन गॉश कन्फॉर्मेशन, दॅन एस्लिप्स कन्फॉर्मेशन, दॅन एस्लिप्स कन्फॉर्मेशन. येथे लक्षात, याच्यामध्ये रिपल्शन खूपच कमी आहे, याच्यामध्ये रिपल्शन खूपच जास्त आहे. गॉशमध्ये रिपल्शन कमी पण नाही, रिपल्शन जास्त पण नाही, इंटरमिडिएट आहे. आणि त्यामुळे एस्लिप्स कन्फॉर्मेशनपेक्षा गॉश कन्फॉर्मेशनची जी स्टॅबिलिटी आहे ती कशी आहे? जास्त आहे. अँड दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर, डिक्रीजिंग स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कन्फॉर्मेशन. समजलं सर्वांना? तुम्हाला एनर्जी ऑर्डर लिहिता येईल. एनर्जी ऑर्डर ऑफ कन्फॉर्मेशन्स. एनर्जी ऑर्डर ऑफ कन्फॉर्मेशन्स. एनर्जी ऑर्डर काय असेल? तर पहा, एस्लिप्सची एनर्जी जास्त आहे आणि म्हणूनच तो लेस स्टेबल आहे. त्यामुळे एस्लिप्सची एनर्जी कशी असेल? जास्त. दिस इज एनर्जी ऑर्डर. त्यानंतर काय येणार? गॉश. आणि लास्ट काय येणार? स्टॅगर्ड. लास्ट काय येणार? स्टॅगर्ड. समजले सर्वांना? हे नोट करा. हे आत्ता आपण पाहिलं होतं स्टॅबिलिटी ऑर्डर आणि एनर्जी ऑर्डर. तर कोणता कन्फॉर्मेशन हा मोर स्टेबल आहे? तर स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन मोर स्टेबल आहे. याचा अर्थ त्याची एनर्जी सर्वात कमी आहे. एस्लिप्स कन्फॉर्मेशन कसं आहे? लेस स्टेबल आहे, म्हणजे त्याची एनर्जी कशी आहे? मॅक्झिमम आहे. तेच आपल्याला पाहायचं आहे. एनर्जी प्रोफाईल डायग्राम ऑफ इथेन. पहा, आपण काय घेतलेलं आहे? तर वाय ॲक्सेसला पोटेन्शियल एनर्जी आणि एक्स ॲक्सेसला आपण काय घेतलेलं आहे? डायहेड्रल अँगल. तर एक्स ॲक्सेसला काय घेतलं आपण? डायहेड्रल अँगल. पहा, जेव्हा डायहेड्रल अँगल 0 डिग्री असेल, जेव्हा डायहेड्रल अँगल 0 असेल तेव्हा तो कोणता कन्फॉर्मेशन असतो? तर तो असतो एस्लिप्स कन्फॉर्मेशन. बरोबर. जेव्हा डायहेड्रल अँगल समजा आपण त्याला 60मध्ये रोटेट केलं, 60 डिग्रीमध्ये, म्हणजे 60 डिग्रीमध्ये जेव्हा आपण त्याला रोटेट करू तेव्हा आपल्याला कोणता कन्फॉर्मेशन मिळतो? तर आपल्याला मिळतो स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. पहा, 0 डिग्रीला जेव्हा डायहेड्रल अँगल हा 0 डिग्री असेल तेव्हा तो कोणता कन्फॉर्मेशन आहे? एस्लिप्स कन्फॉर्मेशन. आणि एस्लिप्स कन्फॉर्मेशनची एनर्जी सर्वात जास्त. पहा, एनर्जी ह्या पॉईंटला जी एनर्जी आहे ती एनर्जी कोणाची आहे? ह्या पॉईंटला जी एनर्जी आहे ती कोणाची आहे? एस्लिप्स कन्फॉर्मेशनची एनर्जी आहे. म्हणजे ह्या पॉईंटला काय आहे? एस्लिप्स कन्फॉर्मेशन. येथे सर्वांच्या लक्षात, दिस इज एस्लिप्स कन्फॉर्मेशन. डायहेड्रल अँगल जेव्हा 0 असेल तेव्हा तो असेल एस्लिप्स कन्फॉर्मेशन. आणि एस्लिप्स कन्फॉर्मेशनची एनर्जी कशी आहे? जास्त आहे. पहा, ही एनर्जी आहे. तर सर्वात जास्त एनर्जी कोणाची आहे? एस्लिप्सची. त्यानंतर आपण काय केलं? 60 डिग्रीमध्ये त्याला रोटेट केलं. 60 डिग्रीमध्ये जेव्हा आपण त्याला रोटेट करू, जेव्हा डायहेड्रल अँगल काय येईल? 60 डिग्री येईल, त्यावेळेस त्याची एनर्जी कशी येईल? कमी येईल, कारण तो कसा आहे? मोर स्टेबल आहे. येते लक्षात? पहा, 60 डिग्रीला आपल्याला काय मिळेल? पहा, डायहेड्रल अँगल 0 होता तेव्हा एस्लिप्स कन्फॉर्मेशन आपण काय केलं? 0 to 60 केलं, त्यावेळेस तो कोणत्या कन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट झाला? स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनची एनर्जी सर्वात कमी. पहा, सर्वात कमी एनर्जी कोणाची आहे? तर स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनची. म्हणजे ह्या पॉईंटला तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे? दिस इज स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. येत्या सर्वांच्या लक्षात. तुम्ही काय केलं? परत अजून 60मध्ये रोटेट केला. 0 होता, 60मध्ये रोटेट केला. 0ला एस्लिप्स, 60ला स्टॅगर्ड. परत तुम्ही काय केलं? रोटेट केला, परत 60मध्ये रोटेट केला, तर काय होणार? त्याचा परत एस्लिप्स कन्फॉर्मेशन होणार. म्हणजे परत त्याची एनर्जी काय होणार? इन्क्रीज होणार. म्हणजे पहा, तुम्हाला थोडासा डायग्रामॅटिकली दाखवतो. पहा, हा कोणता फॉर्म आहे? एच 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 एच. पहा, इथे डायहेड्रल अँगल किती आहे? 0 डिग्री आहे. इथे डायहेड्रल अँगल किती? 0 डिग्री. दिस इज कॉल्ड एस्लिप्स कन्फॉर्मेशन. दिस इज कॉल्ड एस्लिप्स कन्फॉर्मेशन. येथे सर्वांच्या लक्षात. आता आपण काय करूया? याला 60 डिग्रीमध्ये रोटेट करूया. रिअर कार्बन आपण काय करूया? 60मध्ये रोटेट करूया. फ्रंट कार्बन ॲज इट इज राहिला. फ्रंट कार्बन ॲज इट इज आपण काय केला? 60 डिग्रीमध्ये रोटेट केलं, म्हणजे रिअर कार्बनचा एच इथे येईल. बरोबर. आता मला सांगा, हा जो एच हा जो डायहेड्रल अँगल आहे तो किती आहे? 60 डिग्री आहे. अँड दिस इज कॉल्ड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. आलं लक्षात? पहा, 0ला एस्लिप्स कन्फॉर्मेशन, 60ला स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. तुम्ही अजून काय करा? 60 डिग्रीमध्ये रोटेट करा. अजून 60 डिग्रीमध्ये जर रोटेट केला तर काय होणार? पहा, फ्रंट ॲज इट इज. पहा, हा एच परत काणार इथे येणार ना. हा जो एच आहे तो एच काणार इथे येणार. हा एच इथे आला, हा एच इथे आणि हा एच इथे. हा कोणता कन्फॉर्मेशन आहे? दिस इज
दिस इज एसिलेस कन्फॉर्मेशन. आता सांगा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हा जो डायहेड्रल अँगल आहे तो किती आहे 120 डिग्री. पहा समजतं ना सर्वांना हे. इथे डायहेड्रल अँगल किती आहे 60 डिग्री. परत आपण याला रोटेट केलं म्हणजे हा एच काय येणार इथे येणार. आता काय झाला हा 120 डिग्री म्हणजे परत काय झाला हा एसिलिप्स कन्फॉर्मेशन. म्हणजे 120 डिग्रीला परत तो काय होणार एसिलिप्स कन्फॉर्मेशन म्हणजे याची परत एनर्जी काय होणार इन्क्रीज होणार. येथे लक्षात. आता हा 120 आहे याला परत तुम्ही 60मध्ये रोटेट करा. याला जर परत तुम्ही 60मध्ये रोटेट केलं तर काय होणार पहा फ्रंट ॲज इट इज आहे. फ्रंट ॲज इट इज फक्त आपण रिअर काय करतोय रोटेट करतोय. म्हणजे हा एच काय येणार इथे येणार एच एच एच. आता मला सांगा हा एच इथे आला आहे म्हणजे हा जो अँगल आहे तो किती आहे 180 डिग्री. डायहेड्रल अँगल किती आहे 180 डिग्री. म्हणजे परत हा आपल्याला कोणता फॉर्म मिळाला स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. म्हणजे परत तुम्ही 120 नंतर परत तुम्ही 60मध्ये जर रोटेट केला तर 180 डायहेड्रल अँगल होईल आणि परत आपल्याला कोणता फॉर्म मिळेल दिस इज स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. दिस इज स्टॅगर्ड म्हणजे 180ला तो कोणत्या फॉर्ममध्ये स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनमध्ये. परत तुम्ही 60मध्ये रोटेट केला 240ला कोणत्या फॉर्ममध्ये जाणार तो 240 डिग्रीला. 240 डिग्री हा जर डायहेड्रल अँगल असेल तर तो कोणता असेल एसिलिप्स कन्फॉर्मेशन. एसिलिप्स कन्फॉर्मेशन. परत तुम्ही त्याला रोटेट केलं तर 300 डिग्रीला म्हणजे डायहेड्रल अँगल जेव्हा 300 डिग्री येईल त्यावेळेस तो कोणता असेल म्हणजे परत हा एच कुठे जाणार हा एच इथे जाणार म्हणजे परत तो काय होणार एसिलिप्स कन्फॉर्मेशन. परत त्याला तुम्ही रोटेट करा काय होणार परत एसिलिप्स कन्फॉर्मेशन. म्हणजे जेव्हा तुम्ही 60 डिग्रीमध्ये रोटेट कराल तेव्हा एसिलिप्सचं स्टॅगर्डचं एसिलिप्समध्ये कन्वर्जन होत राहणार. आलं लक्षात. हां 0ला एसिलिप्स 60ला परत स्टॅगर्ड. परत रोटेट केला 120ला एसिलिप्स कन्फॉर्मेशन. परत तुम्ही 60मध्ये रोटेट करा 180ला स्टॅगर्ड. परत तुम्ही रोटेट करा 60मध्ये परत 240ला येणार एसिलिप्स कन्फॉर्मेशन. अँड दिस इज एनर्जी लेवल डायग्राम फॉर इथेन. समजले सर्वांना. तर आपण काय केलं आहे एक्स ॲक्सिसला डायहेड्रल अँगल घेतला आहे आणि वाय ॲक्सिसला पोटेन्शियल एनर्जी घेतली आहे. अँड दिस इज दी एनर्जी लेवल डायग्राम फॉर इथेन. प्रत्येक 60 डिग्री म्हणजे प्रत्येक 60 डिग्रीला काय होतं एसिलिप्सचं कन्वर्जन स्टॅगर्डमध्ये स्टॅगर्डचं कन्वर्जन एसिलिप्समध्ये. आलं लक्षात. तर ही होती एनर्जी लेवल डायग्राम फॉर इथेन. नोट करा हे. JEE मेन्स 2019मध्ये आपल्याला एक क्वेश्चन विचारला होता. तो क्वेश्चन आपण पाहूया. क्वेश्चन कोणता आहे इन दी फॉलोविंग स्क्यू कन्फॉर्मेशन ऑफ इथेन. इन दी फॉलोविंग स्क्यू कन्फॉर्मेशन याला तर आपण काय म्हणतो सांगा स्क्यू कन्फॉर्मेशनच आपण काय म्हणतोय गॉश कन्फॉर्मेशन. येतं लक्षात. गॉश कन्फॉर्मेशन किंवा स्क्यू कन्फॉर्मेशन ऑफ इथेन. कोणता मॉलिक्यूल दिला तुम्हाला इथेन दिला आहे. H'(CCH) डायहेड्रल अँगल इज काय विचारलं तुम्हाला डायहेड्रल अँगल विचारलं आहे तुम्हाला. हा दिला आहे स्क्यू कन्फॉर्मेशन. JEE मेन्स 2019मध्ये हा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आणि ऑप्शन दिलेत 120 डिग्री 58 डिग्री 151 डिग्री अँड 149 डिग्री. हां एल सॉल्व करतो तुम्हाला. सॉल्व करा. मी तुम्हाला टाईम देतो आहे 30 सेकंद. सॉल्व करा. खूप इझी क्वेश्चन आहे त्यामुळे 30 सेकंद. झालं सॉल्व. आलं आन्सर. हां आपण सॉल्व करूया. हा तुम्हाला काय दिला आहे स्क्यू कन्फॉर्मेशन दिलं आहे आणि विचारलं का तुम्हाला H'(CCH) याच्यामध्ये जो डायहेड्रल अँगल आहे तो किती आहे ते आपल्याला विचारलं आहे. H' म्हणजे H' काय तर तो फ्रंट कार्बन ॲटमला अटॅच आहे. इथे लक्षात. तर H' हा काय तर फ्रंट कार्बन ॲटमला अटॅच आहे. पुढे काय म्हणले CC आणि H'. H' म्हणजे काय हा तर रिअर कार्बन ॲटमला हा H अटॅच आहे. तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं आहे बॉन्ड अँगल आणि डायहेड्रल अँगलमध्ये काय डिफरन्स आहे तो. इथे लक्षात. तर आपल्याला काय विचारलं आहे H'(CCH) हा जो डायहेड्रल अँगल आहे तो किती आहे ते विचारलं आहे. इथे तुम्हाला काय दिलेलं आहे हे 29 डिग्री ते ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. मला सांगा हा जो फ्रंट आहे हा फ्रंट कार्बन त्याला हा H' अटॅच आहे आणि हे जे सर्कल आहे त्या सर्कलला आपण काय म्हणतो रिअर कार्बन म्हणतो ना. मी काय करतोय हा रिअर कार्बन काढला आहे. ह्या रिअर कार्बनला हे काय अटॅच आहेत हे 3 H. कोणकोणते H अटॅच आहेत हा H H' आणि हा H. ओके ते मी काढतोय. इथे काय अटॅच आहे हा H'.
इथे काय अटॅच आहे एच आणि इथे काय अटॅच आहे एच. मला सांगा ह्या तिन्हीमध्ये जो बॉन्ड अँगल असतो तो किती असतो सांगा. तिन्हीमध्ये जो बॉन्ड अँगल असतो तो किती असतो 120 डिग्री. पाठीमागं सांगितलं आहे तुम्ही रिअर कार्बनडम असो किंवा फ्रंट कार्बनडम असो. दिस इज फ्रंट कार्बनडम, दिस इज रिअर कार्बनडम. ह्या फ्रंट कार्बनडमला 3 एच अटॅच आहेत इथेनमध्ये, ह्या रिअर कार्बनडमला सुद्धा 3 एच अटॅच आहेत. आलं लक्षात 3 एच अटॅच आहेत. फ्रंट कार्बनडम असो किंवा रिअर कार्बनडम असो त्याला 3 एच अटॅच आहेत. हे 3 एच आपण अशा पद्धतीनं दाखवलं होतं ना. याचा अर्थ ह्या दोन्हीमध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो किती आहे 120 डिग्री आहे. म्हणजे इथून ते इथपर्यंत हा जो तुमचा अँगल आहे, इथून ते इथपर्यंत जो तुमचा अँगल आहे तो किती आहे 120 डिग्री आहे. येतं लक्षात सर्वांच्या 120 डिग्री आहे. त्यांनी काय केलेलं आहे तर हा जो एच डॅश आहे, एच डॅश तो आहे फ्रंट कार्बनचा, तो तुम्हाला इथं दाखवलेला आहे. आणि प्लस तुम्हाला काय केलेला आहे हा त्यांनी सांगितला आहे 29 डिग्री. म्हणजे हा किती आहे सांगा तर हा आहे 29 डिग्री. एच डबल डॅश टू एच हा किती आहे 120 डिग्री आहे. तर हा किती आहे 120 डिग्री आहे. इथे सर्वांच्या लक्षात. मग मला सांगा एच डॅश सी सी एच डबल डॅश हा जो अँगल आहे म्हणजे कुठून कुठपर्यंतचा हा जो अँगल आहे तो अँगल किती आहे म्हणजे हा पूर्ण अँगल आता हा किती झाला सांगा. हा किती आहे 120 प्लस काय येणार 120 डिग्री प्लस काय येणार 29 डिग्री इज इक्वल टू 149 डिग्री. समजले सर्वांना. एच डबल डॅश टू एच हा किती आहे सांगा. हा किती आहे 120 डिग्री प्लस काय करा तुम्हाला इथपर्यंत विचारलं ना. हा डायहायड्रल अँगल आहे तुमचा, हा दिस इज डायहायड्रल अँगल. तर हा किती आहे 120 प्लस आहे 29 म्हणजे किती झालं आहे 149 डिग्री. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे डी ऑप्शन इज करेक्ट. आणि 149 डिग्री म्हणजे कोणतं कन्फॉर्मेशन असतं स्क्यू कन्फॉर्मेशन. 0ला एस्लिप्स, 160ला स्टॅगर्ड, परत 120ला काय असतं 120ला परत काय असतं एस्लिप्स आणि परत 120 प्लस 60 करा 180ला काय असतं स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. म्हणजे हे 120 पण नाही आहे आणि हे 180 पण नाही आहे, त्याच्याबरोबर मध्ये आहे 149 डिग्री. लक्षात आलं डायहायड्रल अँगल. म्हणजे हा कन्फॉर्मेशन कोणता आहे 180ला स्टॅगर्ड आहे 120ला इस्लिप्स आहे पण या दोघांच्या मध्ये आहे ना तो. त्यामुळे हे कन्फॉर्मेशन कोणतं आहे स्क्यू कन्फॉर्मेशन. इथे कोणता आन्सर करेक्ट आहे लास्ट ऑप्शन इज करेक्ट. नोट करा. हे नीट 2017मध्ये जो क्वेश्चन विचारला होता तो क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. तर ठीक आहे इथे आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला कन्फॉर्मेशन्स ऑफ इथेन. आपण नेक्स्ट लेक्चरला कन्फॉर्मेशन्स ऑफ एन ब्युटेन हा पॉईंट आपण पाहूया. थँक्यू.